आज गायत्रीनगरमध्ये गेल्या वर्षापासून गायत्रीनगर प्रीमियर लीग ही खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे। आमच्या गायत्रीनगरचे सर्व आमचे तरुण सहकारी, विशेष करून याच्यामध्ये जो पुढाकार घेतला तर आमचे मित्र त्या ठिकाणी रवीजी जुमडे असतील, आमचे लहान मित्र आमचे बंधू बाळाजी कंटे असतील, तसेच विशेष करून या जे प्रीमियर यशस्वी करण्यासाठी जी आमची 12 लोकांची कमिटी आहे आमच्या तरुण मुलांची, त्याच्यामध्ये राम निंबाळकर असेल, अनिल निंबाळकर असेल, निलेश घाडगे असेल, शाहरुख खान असेल, आकाश खंदारे असेल, शाहरुख पटेल असेल, सूरज वाघमारे, अमोल वाघमारे, प्रशांत पांचाळ, शानू असेल, रवी चोरमारे, सागर यादव, प्रकाश गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी असे मिळून खऱ्या अर्थाने जी त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं आज आपल्याला फळ बघायला मिळत आहे। आणि हे प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी आमचे सहकारी, आमचे जुने जाणते नामज्योती धुळे साहेब असतील, आमच्या महिला अध्यक्षा जुंडेताई असतील, आमचे बादशाहबाई असतील, आमचे रामा पाटील साहेब असतील, आमचे सहकारी तेजस पाटील जी असतील व इतर मान्यवर या ठिकाणी या सर्वांनी ही प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी जो योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये विशेष करून आमचे बाळा कंठे आणि आमचे रवीजी जुमडे आहेत। आणि खऱ्या अर्थाने तरुणांना एक प्रेरणा देण्याचं काम आणि हे आमचे तरुण सहकारी करत आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आज या प्रीमियर लीगची दुसरी प्रीमियर लीगची या वर्षीची सुरुवात झालेली आहे आणि उद्या त्याचा रात्री समारोप असेल। माझे आपल्या माध्यमातून आमच्या सर्व तरुण मित्रांना सांगणं आहे की आपण खेळ हा खेळाप्रमाणेच घेऊन आपण अतिशय चांगल्या प्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही प्रीमियर लीग आपण संपन्न करावी। आणि मला आशा आहे की गेल्या वर्षी ज्याप्रमाणे त्यांनी अतिशय यशस्वीरित्या ही प्रीमियर लीग साजरी केली आणि मोठा उत्सव केला, त्याचप्रमाणे यावर्षी देखील ती साजरी होईल। यावर्षी 14 टीम ह्या प्रीमियर लीगमध्ये पूर्ण गायत्रीनगरच्या सामील झालेल्या आहेत। मी सर्व टीमला, संघ मालकांना, सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व जे कमिटीचे मेंबर आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो की असं सर्व तरुणांना एकत्र आणण्याचं आपण काम करत राहावं। माझ्याकडून पुन्हा एकदा त्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद। 2024-2025 आज इथे मुलं आनंदाने खेळतात, मला खूप आनंद झाला। सगळ्यात पहिले मी त्यांचं अभिनंदन करते, त्यांना बघून मला खूपच खुशी झालेली आहे आणि माझ्या RPI एकतावादी पार्टी तर्फे मी त्यांचं अभिनंदन करते आणि याच खेळाडूला माझं सगळ्यात अभिनंदन राहील, त्यांची मी सगळ्यात हे करते। धन्यवाद, जय भीम। गायत्रीनगर प्रीमियर क्रिकेट टीम को RPI एकतावादी की तरफ से भिवंडी शहर अध्यक्ष होने के नाते तमाम पदाधिकारियों के साथ में इस टीम को मुबारकबाद देता हूं। यहाँ जो भी टीम खेलने का जो अरेंजमेंट किया है, GM किया है, विकास निकम साहब के नेतृत्व में, रामदेव धुले साहब के नेतृत्व में, हमारी महिला अध्यक्ष जुमरी भाई महिला अध्यक्ष के नेतृत्व में सबको मुबारकबाद देता हूँ। ये 2 दिन का खेल है, 2 दिन के खेल में गायत्रीनगर के लोग एंजॉय करेंगे, मजा लेंगे। खास करके उद्देश्य है निकम साहब का, हमारे RPI एकतावादी की तरफ से गायत्रीनगर के तमाम नौजवान युवा कमेटी एक तरफा है, एक प्लेटफॉर्म पे, यही उद्देश्य है और सही साथ में मिलकर खेलने का यही उनका उद्देश्य है। मैं खास करके निकम साहब को भी बहुत मुबारक देता हूँ। ये सब आने वाले टाइम में 2025 के इलेक्शन के बाद एक यहाँ पे क्रिकेट टीम का एक मैदान बना के देंगे। यहाँ आपके वार्ड में जगह है, बहुत अच्छी है, युवाओं को खेलने का मौका मिलेगा और पूरे गायत्रीनगर, शांतिनगर, चायंद्रा वालों को एक एंजॉय करने का एक मौका मिलेगा, युवा बच्चों को खेलने का मौका मिलेगा। यही बात बोल के मैं अपनी बात को समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज या ठिकाणी गायत्रीनगर प्रीमियर तरुण मंडळींनी गेल्या 2 वर्षापासून मागचा 2024 आणि यावर्षी 2025 हे प्रीमियर गायत्रीनगर टीमी ज्या भरलेल्या आहेत क्रिकेटच्या, त्या गेल्या वर्षातसुद्धा शांततेत आणि एकदम जोशात चांगल्या पद्धती पार पडल्या। त्याचप्रमाणे यंदाही ही टीमी उद्या संपणार आहेत, त्यावेळेस शांतते। हाय दोस्तों, मैं छोटू दादा। T9 TV न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए।